बुलेटिनच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या संदर्भातील एक महत्त्वाची आणि मोठी बातमी। महाराष्ट्र राज्य मंडळाने शैक्षणिक वर्षासाठी एक समान दिनदर्शिका आणलेली आहे। राज्य मंडळाच्या शाळांमध्ये आता 8 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीमध्ये अंतिम परीक्षा होणार आहे। 1 मे रोजी निकाल जाहीर होतील आणि 2 मे पासून उन्हाळी सुट्टी सुरू होईल। राज्यभरातील सुमारे 90,000 शाळांना या नवीन नियमांचं पालन करावं लागणार आहे। तर रेवती हिंगवे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। रेवती, एक महत्त्वाचा निर्णय आहे आणि या सगळ्या संदर्भात नेमक्या सर्वसाधारण सूचना काय जारी करण्यात आलेल्या आहेत? नक्कीच ऋतुजा, आपल्याला जसं माहिती आहे की महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आज जाहीर केलेला आहे आणि तो निर्णय म्हणजे की प्रत्येक शाळांना 8 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीमध्ये ज्या परीक्षा आहेत ते त्यांना पूर्ण करण्यात यावेत असे आदेश त्यांनी दिलेले आहेत। आणि त्यासोबतच 1 मे ते 2 मे पर्यंत त्यांचे निकाल म्हणजेच विद्यार्थ्यांचे निकाल हे जाहीर करण्यात यावे असे देखील आदेश देण्यात आलेले। याचा मुख्य उद्देश असं महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आलेला आहे, तो म्हणजे की प्रत्येक विद्यार्थ्याला ही समान संधी मिळावी। कारण आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळे दिनदर्शिका असतात। काहींची परीक्षा एप्रिलमध्येच होते, काहींची मार्च अखेरीस म्हणजे 10वी 12वीच्या परीक्षा संपल्यानंतर लगेच पहिल्याच आठवड्यात होते, तर काही जणांची मेच्या पहिल्या आठवड्यात संपून मग उन्हाळी सुट्टी चालू होते। तर त्याच पार्श्वभूमीवरती आता महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने असा निर्णय घेतलाय की प्रत्येक शाळा त्यांनी एक दिनदर्शिका जी आहे त्यानुसार परीक्षा घेतल्या पाहिजेत आणि त्या दिनदर्शिकेमध्ये 8 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीतच प्रत्येक शाळांनी आपापल्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या परीक्षा या घेण्यात याव्या। तब्बल 90,000 शाळांना या नियमांचं पालन करण्याचे आदेश हे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आलेले आहेत। आणि जसं मी मगाशी म्हणलं ऋतुजा की सगळ्यात महत्त्वाचा उद्देश हा आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी मिळावी। कारण काही जणांना जे काही वेगळे क्लासेस असतात किंवा काही एक्स्ट्रा क्लासेस असतात जे शाळेकडूनच घेण्यात येतात, त्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही किंवा काही जणांना उन्हाळ्याची सुट्टी देखील योग्य ती मिळत नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय आता घेण्यात आलेला आहे आणि तब्बल 90,000 शाळांना, राज्यभरातून 90,000 शाळांना या आदेशाचं पालन करायला लागणार आहे। खरं तर आता यावरती शिक्षकांनी थोडीशी नाराजी म्हणलं तर व्यक्त केलेली पाहायला मिळतेय। कारण त्यांचं म्हणणं असं आहे की जो निकाल आहे, पेपर तपासणी असू दे किंवा निकाल जाहीर करणं असू दे, त्यासाठी पुरेसा वेळ हा शिक्षकांना मिळणार नाहीये। पण तसं जरी असलं तरी विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी हा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेला आहे आणि सम दिनदर्शिका ही राज्यभरात जाहीर करण्यात आलेली आहे। ऋतुजा, निश्चित, आणि या निर्णयामुळे आता राज्यभरातील सगळ्या शाळांच्या ज्या परीक्षा आहेत त्या नवीन या नियमावलीनुसार, दिनदर्शिकेनुसार एकाच कालावधीमध्ये संपन्न होतील। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।